गोंदियामध्ये नाना पटोलेंना मोठा धक्का। काँग्रेसचे जिल्हा महासचिव नीलम हलमारे करणार भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश। कोल्हापूरमधील सीपीआर रुग्णालयातील अतिक्रमण काढण्यास सुरुवात। शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशानंतर अतिक्रमण काढण्यास सुरुवात। पंढरपूर यात्रेमध्ये गर्दी नियंत्रणासाठी एआय तंत्रज्ञान संगणक प्रणाली तयार करण्यासाठी प्रस्ताव। राज्य सरकारकडे 2 कोटी रुपयांचा प्रस्ताव। मुंबईतील अर्थरोड कारागृह हाऊस फुल। अर्थरोड कारागृहामध्ये कैद्यांना ठेवण्यासाठी जागाच नाही। 999 कैदी क्षमता असताना 3000 पेक्षा अधिक कैदी बंदिस्त। नाशिक विभागीय राज्य उत्पादन विभागाची मोठी कारवाई। 1 कोटीपेक्षा अधिकचा मद्यसाठा भरारी पथकानं घेतला ताब्यात। ट्रक आणि संशयित आरोपी राज्य उत्पादन शुल्क विभागानं घेतला ताब्यात। धाराशिवच्या तेर येथील गोरोबा काकांच्या मंदिरामध्ये उद्यापासून हरिनामाचा गजर घुमणार। मंदिरामध्ये 20 ते 27 जानेवारीच्या दरम्यान ज्ञानयज्ञ सोहळ्याचं आयोजन। तेलंगणामधील नव्या हळदीची नांदेडमध्ये आवक सुरू। गतवर्षीच्या तुलनेमध्ये यंदा हळदीला मिळाला प्रति क्विंटल 500 रुपयांचा दर, त्यामुळे शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। संभाजीनगरमध्ये पोलिसच असुरक्षित। वाहतूक पोलिसाला चाकूचा धाक दाखवत धमकावलं, तर 20 दिवसात 3 घटना समोर। विजेच्या झटक्यानं 15 वर्षीय मुलाचा मृत्यू। मुलाच्या मृत्यूला महावितरण जबाबदार। कुटुंबियांकडून उच्च न्यायालयामध्ये याचिका। जळगावमध्ये हाणामारीत एका तरुणाचा मृत्यू। जुन्या वादातून 2 गटात हाणामारी। तरुणाची धारदार शस्त्रानं हत्या। हाणामारीत 4 ते 5 जण गंभीर जखमी। गोव्यात पॅराग्लायडिंग करताना तरुणी आणि पायलटचा मृत्यू, तर आयोजन करणाऱ्या कंपनीकडे वैध परवाने नसल्याचं धक्कादायक वास्तव समोर। साताऱ्याच्या घाटवण येथील घाटाई देवीच्या यात्रेला भाविकांची मोठी गर्दी। रात्री 12 वाजण्याच्या सुमारास देवीची महाआरती पार पडल्यानंतर छबिना मिरवणुकीला सुरुवात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।